जय शिवराय मित्रांनो, आज झालेल्या नांगरणी स्पर्धेमध्ये जे विजेते स्पर्धक आहेत त्यांची आपण आज या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर आपण रोहित बारे या यूट्यूब चॅनलचे नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर नमस्कार. आपलं रोहित बारे या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करतो. मला जरा आपलं बैलांची नावं सांगाल जरा. सुंदर आणि राजा. सुंदर कुठला? हा सुंदर, हा राजा आणि तो सुंदर. ओके, आपण आलात कुठून मला जरा सांगाल. संगमेश्वर हे राजांचे मालक हे संगमेश्वरवरून आले. हां. आणि सुंदर इकडचं चिखलीचं आहे बाजू. ओके, म्हणजे आज दोघांचा पेरा होता बरोबर ना. ओके, मला सांगाल की आज आपण आतापर्यंत किती मैदानामध्ये सहभागी गेलात? 10 ते 12 मैदाने केलेली, पण आतापर्यंत हा 6वा गुलाल ना. 6वा गुलाल. ओके, ह्या वर्षातील हा 6वा गुलाल आहे. नेहमी आपली जोडी किती नंबरात बसते मला जर सांगाल जरा. आता तिकडे कोण मला 4 नंबरला बसली होती. हां. इथे आता 2 नंबरला बसली. हां. आणि मला वाटते याला कुठे आपली बसली आरवलीत 8 नंबरला बसली. ओके. 14 ओके, म्हणजे नेहमी आपली जोडी ही गुलालामध्ये आहे. आणि आज किती नंबरमध्ये आलेली आहे आपली जोडी? 2 नंबरला आज आपली जोडी आलेली आहे. 14-37 या नंबरामध्ये ती आज आलेली आहे. ओके, मला सांगाल की आपण ह्या क्षेत्रामध्ये किती वर्ष आहात? या क्षेत्रामध्ये तुम्ही 10 वर्षात. आणि हीच बैलजोडी पळवताय की कसं काय? नाही ना, आज आपला इथला ह्यांच्याकडे पहिला आहे आमच्याकडे. जी पहिली स्पर्धा झाली नांगरणी स्पर्धा. हां. त्या स्पर्धेमध्ये आपले जे शंकरचे मालक हां. आहेत संकेत दादा. ओके. संकेत दादानी आपल्या दोन्ही बैलांचा पळ बघून एकमेकांशी आमचं कॉन्टॅक्ट करून दिलं. ओके. तिथपासून आता आम्ही 12 मैदानं केली. त्या 12 मैदानात 6 मैदानामध्ये आम्हाला गुलाल लागला. गुलालाची मानकरी झालेली आहे. ओके. संकेत दादाचे आमच्या सगळ्यांकडून खूप खूप आभार. असंच त्याने एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला सपोर्ट करून ही स्पर्धा जास्त उत्साही करावी. ओके, संकेत दादा म्हणजे आपल्या शंकर बैलाचे मालक बरोबर ना. हो. कारण तो खरंच खूप प्रेमळ आणि सगळ्या नेहमी सपोर्ट करत असतो. मला जर सांगाल की बैलांचा स्वभाव कसा आहे दोन्ही? हा काय शांत आहे, म्हणजे काय मारत वगैरे असं काय नाही. हां. गरीब आहे, तिला कुणी सोडावं कुणी पण आणावं. ओके, आणि घरचं आहे की तुम्ही बाहेरून विकत वगैरे आणलेला आहे? बाहेरून घेतलं. बाहेरून विकत घेतलेला आहे. ओके, आणि ह्याचा स्वभाव कसा आहे मला जर सांगाल तर. सुंदर हा घरचा आहे. हा घरचा साज आहे. आणि स्वभाव कसा आहे त्याचा? स्वभाव आहे पण थोडा शांतच आहे. हां. तर थोडाफार हे करतो, ओके. घाबरतो. मित्र आहे थोडा, म्हणजे गुजरा आहे. ओके, मला जरा सांगा आपली ही जोडी आहे ती कोणाच्या नावाने पळते? प्रकाश लक्ष्मण रामबाडे. काय म्हणाल दादा? प्रकाश लक्ष्मण रामबाडे. ओके, आणि जर आपल्या वरच्या साईडला असेल तर चिपळूण साईडला असेल तर कुठल्या नावाने पळते? चिपळूण साईडला असेल तर प्रकाश रामबाडे या नावाने पळते. हां. आणि जर ग्वागर आणि रामपूरच्या जवळ असेल हां. तर चिखलकरांचा साज निलेश गमरे या नावाने पळते. ओके, आपल्याला पुढील मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझेही धन्यवाद, तू येऊन आम्हाला वेळात वेळ काढून आमचा इंटरव्ह्यू केलास त्याबद्दल तुलाही खूप खूप शुभेच्छा. आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ओके, थँक्यू. शेतकऱ्यांचा नमस्कार. मला जर आपल्या बैलांची नावं सांगा ना. शंकर आणि सागर. मला सांगाल की आज आज आपण कोणत्या नावाने जोडी पळवली? हां, या नावाने आज जोडी पळालेली आहे. आज आपली जोडी कितव्या नंबरात बसलेली आहे? 4थ्या. आज आपली जोडी 4थ्या नंबरात बसलेली आहे. आपण किती वर्ष या क्षेत्रामध्ये आहात? बरेच वर्ष झाले आपण या क्षेत्रामध्ये आहात. मला सांगा की आपली जोडी नेहमी गुलालात असते की कसं काय सांगाल जरा? हे पहिलंच गुलाल, म्हणजे आपण शेतीची कामं करून नांगरणी स्पर्धेला आपण सहभागी होता. ओके, मला जरा बैलांची नावं सांगाल. ह्या बैलाचं नाव सागर आणि याचं नाव शंकर. बैलांचा स्वभाव कसा आहे? दोन्ही बैलांचा शांत स्वभाव आहे. ओके, आपण पाहू शकता बैलांचे स्वभाव. हे बघा, त्यांच्यावर त्यांचे साथीदार पण आहेत. मला जर सांगा की आपण ह्या ठिकाणी आलात तर आपले आयोजकांचं आयोजन कसं होतं जर सांगाल मला. खूप छान होतं.
नमस्कार, मला जर आपल्या बैलांचे नाव सांगाल. याचं नाव पिंट्या आणि शिवा. आज आपण किती वर्ष या नांगरणी स्पर्धेमध्ये सहभागी घेत आहे? 4-5 वर्ष आम्हाला. 4-5 वर्ष झालेली आहेत. आणि हीच बैल पळवता की कसं काय? अजून जोड्या पडलो दुसऱ्या. म्हणजे यांच्या जोडी अजून जोड्या पळवता तुम्ही, बरोबर. तुम्ही आलात कुठून मला सांगा जरा. शिरबे गाव. शिरबे मग कुठे आलं? ओके, आगव्यातून आलेला तुम्ही. ओके, आपण ह्या वर्षीमध्ये किती आतापर्यंत गुलाल मिळालेले आहेत? आता या वर्षी मी आताच भारत दुसरंच मैदान आहे माझं पळवण्याचं. ओके, म्हणजे आपली शेतीची कामं आटपून तुम्ही नांगरणी स्पर्धेला आणलेली आहे. आणि आज कितवा नंबर आलेला आहे मला सांगा जरा. 14वा नंबर आहे. आज आपली जोडी 14व्या नंबरमध्ये बसलेली आहे. ओके, मला जरा बैलांचा स्वभाव कसा सांगाल जरा. हा थोडा रागीट आहे बैल. हां, पिंट्या आपला पिंट्या रागीट आहे. सहसा कोणाचा हात लावून देत नाही. ओके. बैल मालकांशिवाय, ओके बाबांशिवाय आम्हाला. ओके, आणि त्याचा स्वभाव कसा आहे? तो एकदम शांत आहे. तो बारीक सुरीक बैल पण कोण पण येतो. ओके, म्हणजे त्याचा स्वभाव शांत आहे. ही घरची बैल आहेत की आपण कुठून खरेदी केलेली आहे? नाही खरेदी केली, लहान असताना खरेदी केली. ओके, लहान असतानापासून त्याने तुम्ही सांभाळून देणार मोठी केलेली आहे. आणि तो पण सेम तसंच. तो आता 5 दिवस झाले. 5 दिवस झाले आता नवीन खरेदी केली. आता तो नवीन खरेदी आहे आणि आपल्याला आता नंबरात जोडी आलेली आहे. ओके, आज ही जोडी आपल्या कोणत्या नावाने पळालेली आहे? सोनू गुरु या नावाने. सोनू गुरव या नावाने पळालेली आहे. ओके, आपल्याला पुढील मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, आपण ह्या व्यक्तीला ओळखत असाल. आपण नाव कसं मला सांगशील जरा. यश बने. हा व्यक्ती तुम्हाला कुठला नंबरचं नाव सांग जरा तुझ्या. यातील हा एक मुख्य कॅरेक्टर आहे. सुंदर अशी त्याची स्माईल असते नेहमी आणि खूप ॲक्टिव्ह आहे पोरगा. आणि त्याने स्वतः यूट्यूब चॅनल आता सुरू केलं आहे. जरा चॅनलचं तुझं नाव सांग ना. आपलं कोकण या नावाने चॅनल सुरू केलं आहे आणि त्याला चॅनल नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आज तू आलेला आहे तळवली या ठिकाणी. आज आपल्या जोडीचा कितवा नंबर आलेला मला सांगशील जरा. पहिल्याच नंबरमध्ये बसलेली आहे. मला बैलांची नावं सांगशील. पप्पी आणि सोन्याचा आज जोडी होती आणि आज पहिल्या नंबरात बसलेली आहे. आतापर्यंत आपण किती वर्ष या स्पर्धेला येत आहे? आतापर्यंत तरी 10 वर्ष झाले आम्ही या स्पर्धेत गेलो. ओके, आणि आपली जोडी नंबरात किती वेळा आलेली आहे? भरपूर वेळा, म्हणजे असं एक पण मैदान नाही की तिथे गुलाल नाही झाला. कुठला ना कुठला ते नंबर गुलाल असते. ओके ओके, आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मला जरा सांगशील की आपल्या बैलाचा स्वभाव कसा आहे? एकदम प्रेमळ आहे की जेवढी त्याला माया लावाल तेवढा तो आपल्याला लावतो. ओके, आपल्याला पुढील मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. नंबरात आलेली आहे. आपल्याला कसं वाटतं जरा सांगा जरा. काय ना, दोन्ही मालक त्यांचा बैल आहे, तोही माझा आहे, माझा आहे तो त्यांचा आहे. ओके, आज कसं वाटतं जरा सांगा ना मला. आज कसं वाटतंय? खूप आनंद होता. सर्व बैल गुलात राहिली. आणि जो बैलाचा स्पीड होता तो आपला जॅकी कोण होता मला सांगा जरा. आमचा साहिल तालके होता. हां, रामू उमने असतो. ओके, दोघं जण आपले जॅकी असतात. सर्व जागे आपल्याला एक प्रमाणात. ओके ओके ओके, आणि आपण पाहू शकतो असतो अमोल, म्हणजे आता ज्याला छान वाटेल तो आपला जॅकी असतो. असं काय नाही, सर्व जागे आपल्या. ओके ओके नावं ठेवायची नाही. ओके, आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.